नमस्कार. जय हिंद. मी हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड, महाराष्ट्र सैनिक संस्थेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि डायरेक्टर DDRF. महात्मा ज्योतिबा फुलेंना, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, देमागुरू ज्यांनी सांगितलं आहे, शिकचं शिकावचं, शिको राज घडावचं, जे शिकतो तोच राज्य घडवू शकतो, सेवालाल महाराज. अशा सगळ्यांना मी नमन करतो. आणि व्यासपीठावरती ज्यांनी पूर्ण जीवन दिलेलं आहे, अशा सगळे जीवन गौरव आणि सगळ्यांना अभिवादन करतो. खरंच तुम्हा लोकांना तुमचं कार्य असं आहे ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं जे ऐकतं ना ते खूप पाहिलं आहे. दीदी त्याईंना तर मी पाहिलं आहे की कमाल आहे की क्या बात आहे. मातृत्व फक्त माताच नसते, मातृत्व अंगी यावं लागतं है ना. मातृत्व कोणाला पण येतं आणि माता कोणाला पण होता येतं, तसं भाव लागतं. ओके, म्हणून म्हणतो मूक करोती वाचलम पंगू लंगेते गिरिम यत कृपा हतम हम म्हणले, असं म्हणलेलं आहे. परंतु इथं मी थोडासा बदलाव करतो. मूक करोती वाचलम पंगू लंगेते गिरिम यत कृपा यत सामर्थ्य तोम हम. जर तुम्हा लोकांसारखं सामर्थ्य सगळ्यांमध्ये असेल ना तर मुकाही वाचेल आणि पंगू पण गिरी चढेल. आणि हे तर तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वातून दिसून आलं आहे आणि दिसून येते. ही शक्ती जी आहे ना, एक बाल रक्षक, तो एक बालकाला घडवत नाही तर तो पूर्ण पिढीला घडवतो. सगळ्यांकडे सगळं आहे, त्याचा वापर करता आला पाहिजे है ना. एकदा त्याचा वापर करता आला ना की मग झालं, मग सभी मिसाइल है ना. बस आपको समय पर फटना आना चाहिए है ना. बस समय पर मैं बोल रहा हूँ, समय पर है ना. आणि दुसरं की नवचैतन्य तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मला दिसतं आहे आणि ते ईश्वर करो असंच राहू दे है ना. आणि नवचैतन्य हे कधी असतं जेव्हा आपण मनापासून कोणतेही कार्य करतो है ना. आणि देश स्वतंत्र आहे, देश विश्वगुरू पण व्हायला वेळ लागणार नाही. खरंच सगळ्यांनी काही मोठी गोष्ट करायची गरज नाही आहे. सगळ्यांनी आपलं काम इमानदारीने आणि नियमाने करायला पाहिजे. दॅट्स इट. मास्तरांनी त्याचं काम इमानदारीने करायला पाहिजे, इमानदारीने. आर्मीवाल्यांनी त्याचं काम इमानदारीने करायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं काम पूर्ण करायला पाहिजे. शिपायाने काम त्याचं पूर्ण करायला पाहिजे. एकामेकाच्या कामात कोणी इंटरफेरन्स करू नये बस. आणि ज्याचं काम त्यानं केलं ना की विश्वगुरू व्हायला 30 दिवस लागतील. 31व्या दिवशी विश्वगुरू है ना. जय हिंद, जय भारत.